नमस्कार, अभिजित भारतमधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। नागपूरहून कोलकात्याकडे निघालेल्या इंडिगोच्या विमानाला पक्षी धडकल्याची शक्यता वर्तवली जात असून त्यामुळे विमानाची नागपूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आली। विमानाला पक्षी धडकताच काही क्षणासाठी ते अस्थिर झाले, त्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली। मात्र पायलट आणि क्रू मेंबर्स यांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत प्रवाशांना शांत राहण्याचे आवाहन केले आणि काही वेळातच विमान सुरक्षितरित्या उतरवण्यात आले। मुंबईतील मराठा आरक्षण आंदोलनामुळे मागील 4 दिवस ठप्प झालेले बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहनची बस सेवा पुन्हा सुरू झाली आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून बस सेवा सुरू झाल्याने दक्षिण मुंबईत नोकरी करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे। देशाच्या अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून पंजाबमध्ये मोठे नुकसान झाले आहे आणि अशातच पंजाबी अभिनेता दिलजीत दोसांझ यांनी मोठेपणा दाखवत तब्बल 10 गावे दत्तक घेण्याची घोषणा केली आहे। तसेच बॉलिवूड अभिनेता संजय दत्त यांनीही पूरग्रस्तांना मदत करण्याची घोषणा केली आहे। वेस्टर्न सुदानमधील मारा माउंटन परिसरात भीषण भूस्खलन होऊन मोठी दुर्घटना घडली। या घटनेमध्ये अख्खे गावच ढिगाऱ्याखाली गाडले गेले असून किमान 1000 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। या गावातून फक्त एकच व्यक्ती बचावला आहे। या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणावर जीवितहानी सोबत वित्तहानीही झाली असून बचाव कार्य सुरू आहे। जयपूर येथे पार पडलेल्या भव्य सोहळ्यात स्पेनची लॉरेनिया रुइज हिने मिस टीन इंटरनॅशनल 2025 हा मानाचा किताब जिंकला आहे। या स्पर्धेत अनेक देशातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता। लॉरेनियाने आपल्या आत्मविश्वास, व्यक्तिमत्व आणि सादरीकरणाच्या जोरावर परीक्षकांची मने जिंकत हा मुकुट पटकावला आहे। ऑस्ट्रेलियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क यांनी T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे। स्टार्क यांनी सांगितले की येत्या काळात होणाऱ्या महत्त्वाच्या स्पर्धेंसाठी स्वतःला फिट ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। तर देश आणि दुनियेतील घडामोडींचा आढावा आज आपण घेतला। पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। तोपर्यंत बघत रहा अभिजित भारत। अभिजित भारत, पहुंचे हर खबर तक।